यवतमाळ जिल्ह्यातील फुलउमरी हे गाव, त्यात राहणारी पार्वती पवार, तिला प्रेमाने सगळे पारोबुडी म्हणतात. 18 विश्व दारिद्र्य असून सुद्धा जे समोर येईल ते हार न मानता स्वीकारायचं, हे पारोबुडीचं व्यक्तिमत्व. कर्जबाजारीपणाला कंटाळून तिचा मुलगा हणमंता आत्महत्या करतो, तरीही खचून न जाता ती उभी राहते. छोट्या छोट्या गोष्टीतून ती आपला आनंद शोधत असते. आता फक्त तिला शेजारी राहणाऱ्या सुदामाची साथ असते. ती त्याला आपला मुलगाच मानते. सकाळी उठल्यावर पारोबुडीच्या हातचा गुळाचा चहा प्यायला सुदामा तिच्या घरी यायचा. पारोबुडी उदरनिर्वाहासाठी धुणी भांडी करायची. ते झालं की जरा विश्रांती घेऊन घरी यायची. असंच बसलेली असताना सुदामा घरात येतो. तो तिला सांगतो इलेक्शनचं भाषण करायला आज रात्री उत्तमराव येणार आहेत. त्यांनी जेवण सुद्धा ठेवलंय आपल्यासाठी. जेवायला आहे म्हटल्यावर लोक येणारच, नाहीतर नुसतं भाषण ऐकायला कोण येणार. सह्याद्रीच्या बातम्या संपल्या की आपण जाऊ, तो तिला सांगतो. पारोबुडीला तिच्या मुलाने केलेली आत्महत्या आठवते. विदर्भातील ही बातमी टीव्हीवर येते. सावकाराने अगोदरचं कर्ज फेडल्याशिवाय नवीन कर्ज मिळणार नाही सांगितल्यावर या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केलेली असते. सुनेचे वडील तिला बाहेर बोलावून सांगतात, काही मणिमंगळसूत्र असेल ते घे आणि चल माझ्या बरोबर, तुझं दुसरं लग्न लावून देतो. या बुढी सोबत राहून तुझी जवानी काय बरबाद करायची आहे. बुढीचं नशीब बुढी संग. पारोबुडी गतकाळातील आठवणीतून बाहेर पडते. लाऊडस्पीकरच्या आवाजाने ती सुदामाला विचारते, गांधीजींचं गाणं का लावलंय. सुदामा तिला म्हणतो, निवडणुकीचं गाणं आहे ते. गांधीजीला कोण विचारते. आता गाणं लागलंय म्हणजे आता भाषण करणारे येतील. सगळे मिळून भाषणाला जायला निघतात. सुदामेच्या मित्राच्या गाडीने ते भाषण स्थळापर्यंत पोहोचतात. उत्तमराव तिथे येतो. त्याचं भाषण चालू होतं. सुदामाला शंका येते. तो बायकोला म्हणतो, जेवणाचं तर कुठेच दिसत नाही. चुली बिली बी पेटल्या दिसत नाही. गर्दी पाहिजे म्हणून बनवलं तर नाही ना आपल्याला. त्याची बायको म्हणते, बहुतेक लपवून ठेवलं असणार. उत्तमराव भाषणात म्हणतो, गांधीजींनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. पंडित नेहरूंनी या देशाला स्वतःच्या पायावर उभं केलं आणि मी या गावात इलेक्ट्रिकचे खांब मांडले. एसटी सुरू करून दिली. आपल्याला अजून खूप प्रगती करायची आहे. आपली प्रगती ओबामाने येऊन पाहिली पाहिजे. पण हे केव्हा होईल. जेव्हा तुम्ही मला परत एकदा निवडून द्याल. पोटभर जेवा आणि गायीकडे लक्ष ठेवा. भाषण संपतात जेवणाकडे सगळ्यांची गर्दी होते. सुदामाला उत्तमराव पैसे वाटत असल्याचं दिसतं. तो बुढीला तिथे घेऊन जातो. उत्तमरावाचा माणूस फोटोग्राफरला इन्स्ट्रक्शन्स देतो, पैसे देताना फोटो काढू नकोस. सुदामा एका कार्यकर्त्याला सांगतो, साहेबांना सांग या बुढीच्या पोराने आत्महत्या केली आहे. बातमीचा फोटो बी आला होता. तो कार्यकर्ता साहेबांना सांगतो. उत्तमराव बुढीचा आशीर्वाद घेऊन तिच्या हातात काही पैसे देतो. त्या पैशावरून पारोबुडीची नजर हटत नाही. घरी येऊन ते जेवतात. सुदामाची बायको तिला म्हणते, बुढे उत्तमरावाने दिलेले कागद बी सांभाळून ठेव. सुदामा तिला समजावतो, सगळ्यांना दिली ती 100ची नोट आणि तुला दिली ती 1000ची नोट. जेवण आटोपल्यावर ती घरात येते. बटव्यातून नोट बाहेर काढते. नोटेवरचे एक एक शून्य मोजत ती 1000वर येते. बटव्यातून आणखी नोटा बाहेर काढते. तिच्याकडे 4000 रुपये जमलेले असतात. रात्री झोपताना बटवा कमरेला खोचून ठेवते. सकाळी 2 रुपयाचा गुळ घ्यायला ती दुकानात जाते. पूर्वी तिला 2 रुपयाचा गुळ दुकानदार द्यायचा, पण आता तो तिला स्पष्टच सांगतो, तुला तर 1000च्या नोटा मिळाल्यात ना. ती त्याला म्हणते, मग काय मी तुझ्याकडून गुळाची ढेप घेऊन जाऊ. तिथून ती शेवंताकडे दूध मागायला येते. तिथेही तिला 1000च्या नोटा मिळाल्या म्हणून शेवंता म्हणते, 1 लिटर दूध घेऊन जा ना, चांगलं घट्ट आहे म्हशीचं. पारोबुडी तिला म्हणते, सिंगलवर चहाला किती लागतंय दूध. मला काय आंघोळ करायची आहे दुधाने. 2 रुपयाचं दूध घेऊन ती निघते. डबल रोटीवाला तिला थांबवून विचारतो, आज डबल रोटी नको का. तुला तर उत्तमरावाने 1000 रुपये दिले. बुडी त्यालाही चांगलं उत्तर देते, मेरे को 1000 रुपया मिला तो क्या गाव में डबल रोटी वाटू. ती मनात म्हणते, सगळ्यांनाच नोटा दिसायला लागल्यात. सुदामेला शोधत ती माळ रानावर येते. तो तिला इथपर्यंत येण्याचं कारण विचारतो. ती त्याला म्हणते, उद्या आपण दिग्रसीच्या बाजारात जाऊ. माझ्या चष्म्याची काच फुटली आहे. हणमंताच्या फोटोची काचही बदली करून आणू. तिकडच्या बाजारात मीठ मसाला स्वस्त मिळतो आणि मला नवीन लुगडं पण व्हायचं आहे. माझ्या मुलाला, सुनेला, नातवंडाला सुद्धा कापडं घ्यायची आहेत. माझ्याकडे आहेत 1000च्या नोटा, म्हणून मला एकटीला जायला थोडी भीती वाटतेय. सुदामा तिला समजावतो, काही खर्च करायची गरज नाही. आजारी पडलीस की कामी येतील ते पैसे. काही जायचं नाही दिग्रसीला. ती रागाने निघते. तो हाका मारत राहतो. दुसऱ्या दिवशी ती दिग्रसीची एसटी पकडते. तिथे सुदामा येतो. तिकीट काढताना ती 1000ची नोट पुढे करते. कंडक्टर म्हणतो, माझा पगार झालाय. चिल्लर 12 रुपये द्यायला सांगतो. ते दिग्रसीला पोचतात. चष्म्याची काच बदलायला ते चष्म्याच्या दुकानात शिरतात. चष्म्याच्या काचेचे 40 रुपये होतात. ती 1000ची नोट पुढे करते. दुकानदार तिला म्हणतो, आताच तर दुकान उघडलंय, बाजार करून ये, मग घेऊन जा चष्मा. शेवटी सुदामा त्याच्याकडचे 40 रुपये देतो. पुढच्या दुकानात फोटोची काच आणि फ्रेम बदलायला जातात. दुकानदार त्याचे 70 रुपये सांगतो. ती सुदामेला म्हणते, याच्याकडे तरी आपल्याला चिल्लर मिळायला पाहिजे. दुकानदार फ्रेम तयार करून आणतो. तिथे बुडी 1000ची नोट पुढे करते. दुकानदार तिला विचारतो, याच्याहून मोठी नोट नाही मिळाली तुले. ती म्हणते, कोणाकडे चिल्लर नाही बाबू, मला लुगडं घ्यायचं आहे. तिकडे होतील चिल्लर, मग देईन तुले. दुकानदार फ्रेम ठेवून खरेदी करून या, नंतर फ्रेम घेऊन जा म्हणतो. ते साडीच्या दुकानात खरेदी करतात. तिथे 760 रुपये होतात. ती 1000ची नोट त्याला देते. ही नोट माझ्याकडे चालणार नाही, दुकानदार म्हणतो. खोटी वाटतेय, कपडे ठेव आणि चिल्लर घेऊन ये, तो सांगतो. सुदामा त्याला समजावतो, ती खोटी नोट नाही, तिला साहेबांनी दिलेली नोट आहे. दुकानदार बाहेरून जाणाऱ्या हवालदाराला बोलवतो.
नोट चेक करायला देतो. तेवढ्यात बुडी दुकानदाराला म्हणते, ती चालत नसेल ना तर यातल्या घ्या, या सगळ्या हजाराच्या नोटा आहेत. ती सगळ्या हजाराच्या नोटा बाहेर काढते. हवालदार तिला विचारतो, हजाराच्या अशा कोऱ्या कोऱ्या नोटा कोणी दिल्या? ती सांगते, आमच्याकडे इलेक्शनचं भाषण करायला उत्तमराव आले होते, त्यांनी दिले. पोलीस त्यांना सांगतो, इलेक्शन मध्ये पैसे देणं आणि घेणं दोन्ही गुन्हा आहे. हवालदार त्यांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येतो. इन्स्पेक्टर नोटा चेक करून त्यांना विचारतात, अजून अशा किती नोटा आहेत तुमच्याकडे? सुदामा सांगतो, एवढ्याच होत्या, जाधव साहेबांनी बुढीला दिल्या होत्या. इन्स्पेक्टर बोलतो, का उगाच जाधव साहेबाला बदनाम करता तुम्ही? या तर पाकिस्तानातून आलेल्या नोटा आहेत, त्यांच्या नंबरावरूनच कळते. हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना नुसतं पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवलेलं असतं. पारोबुडी सुदामेला म्हणते, आता रात्र झाली तर बस पण भेटणार नाही. आपण साहेबाचे पाय धरू आणि सांगू, आमच्याकडून चूक झाली, नोटा तुमच्याकडेच राहू दे. सुदामा तिला म्हणतो, चष्म्याचे पैसे दिले, आता माझ्याकडे काहीच पैसे नाहीत. गावाला जायचं तर तिकिटाचं कसं करायचं? ती बटव्यात चेक करते. तिकिटाचे पैसे तिच्या बटव्यातून निघतात. ते दोघे साहेबांना सांगायला जातात. साहेब म्हणतो, या खोट्या नोटा तुमच्याकडे कशा आल्या आणि अशा आणखी किती नोटा आहेत ते सांगून टाका, मग तुम्हाला सोडून देतो. सुदामा त्यांना सांगतो, त्या जाधव साहेबांनी या बुडीला दिल्यात. इन्स्पेक्टर त्याला थोबाडीत मारून बाहेर बसायला सांगतो. सुदामा सगळा दोष माझाच आहे म्हणतो. मी जर जाधव साहेबांना हनुमंताने फास लावून घेतला हे सांगितलं नसतं तर त्यांनी तुला 1000च्या नोटा दिल्याच नसत्या, आपण बाजारात आलोच नसतो. इकडे साहेब इतर सहकाऱ्यांना म्हणतो, आजच्या पार्टीची भली मस्त सोय झालीये, बेत ठरतो, कोंबडी रस्सा आणि भाकरी. बाहेर बसलेल्या त्या दोघांकडे बघून साहेब म्हणतो, जरा अंधार पडला की द्या सोडून. गरीब लोकांच्या हातात अशा हजाराच्या नोटा लागणं बरं नाही. गरीबाला फुकटच्या नोटा पचल्या तर लोकशाही टिकेल का? ते दारूसाठी दुसरी 1000ची नोट शिंदेकडे देतात. पोलीस स्टेशनच्या बाहेरून उत्तमरावाची प्रचार मिरवणूक जात असते. बुडीचं तिथे लक्ष जातं. ती उत्तमरावाला ओळखते. धावत ती उत्तमरावासमोर जाऊन उभी राहते. ती त्याला सांगते, पोलीस म्हणतात या नोटा खोट्या आहेत, वापस घ्या तुम्ही. पोलीस तिला पकडून परत चौकीत घेऊन येतात. साहेब तिला म्हणतो, तुम्हाला दोघांना मी सोडून देणार होतो, तू पोलिसांना पळायला लावलंस, लई घाम काढलास आमचा. तिला ते लॉकअप मध्ये सुदामा बरोबर ठेवतात. सुदामा साहेबाला म्हणतो, मी तिची समजूत काढतो, तिच्या मुलाने आत्महत्या केली म्हणून ती पागल झालीये, आम्हाला जाऊ द्या इथून. साहेब त्याला ढकलून बाहेर जातो. उत्तमरावाला अडकवण्यासाठी त्याचा इतर सहकाऱ्यांबरोबर प्लान तयार होतो. तो म्हणतो, बुडीने कंप्लेंट केली की साक्ष द्यायला तो मुलगा आहेच, त्यांचं ठरतं. तक्रार लिहून अंगठा घ्या तिचा कागदावर, त्या पोट्याला हाणा 2-4. इन्स्पेक्टर म्हणतो. पोलीस पार्टीच्या कार्यालयात येतात. ते उत्तमरावाला भेटतात. साहेब उत्तमरावाला सांगतो, पुलोबरीच्या बुडीने कंप्लेंट टाकलीये तुम्ही पैसे वाटल्याची. उत्तमराव त्याला म्हणतो, तुम्ही लिहून तरी कशी घेतली? इन्स्पेक्टर म्हणतो, तिथे गरुड जीपवाला सुरेश गमजे होता तिच्याबरोबर, त्याने मिरवणुकीत हे सगळं ऐकलं आणि काढली बातमी. उत्तमराव विचारतात, किती पाहिजे त्या गमजेला? इन्स्पेक्टर 50,000ची अमाऊंट सांगतो. उत्तमराव 25,000ची रक्कम पुढे करतो आणि म्हणतो, एवढ्यात निपटलं पाहिजे, आणि नाही झालं तर त्या गमजेला आणि त्या बुडीला तिच्या मुलाकडे ढगात पाठवीन, तुम्हाला दोघांनाही उभा चिरेन. काही रुपये इन्स्पेक्टरच्या हातात कोंबतो. चौकीत पोलिसांची पार्टी जोरात चालू असते. शिंदे आत येऊन सुदाम्याला जबानी घ्यायच्या निमित्ताने घेऊन जातो. पटके बसल्यावर सुदाम्याचं ओरडणं बुडीच्या जिव्हारी लागतं. सुदामा परत आल्यावर ती त्याला म्हणते, माझ्या काळ्या नशिबाचा डाग तुलाही लागला. सुदामा तिला समजवतो, हे सगळे आपल्या नशिबाचे भोग आहेत. लक्ष्मीची आपल्यावर मर्जी नाही आणि तिला काही आपल्या गरीबाच्या झोपडीत करमत नाही. सकाळी उठल्यावर त्यांना चहा आणि डबल रोटी दिली जाते. इन्स्पेक्टर येऊन तिला 1000ची नोट आणि जायचे 50 रुपये देतो. इथून थेट गावी जायचं आणि इलेक्शन संपेपर्यंत दिग्रसित दिसायचं नाही. साहेब म्हणतो, बुडी 1000ची नोट बटव्यात ठेवून 50ची नोट तिथेच ठेवून देते. इन्स्पेक्टर शिंदेला म्हणतो, गरीब गरीब म्हणतो आपण, पण माज पहा किती आहे. 50ची नोट घेतली नाही बुडीने. ते फुल उमरीच्या गाडीत बसतात. प्रेमवाला तिथे धावत येतो. तो बुडीच्या मुलाचा फोटो तिला देतो. ती पैशांचं विचारते. तो म्हणतो, पुढच्या टायमाला येशील ना तेव्हा मला पैसे दे. बटव्यातून 1000ची नोट काढून ती नदीत टाकून देते.